हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरची एकदम मस्त अशी हिरवी चटणी कशी करायची ते पाहणार आहे। ही 2 मिनिटात बनते आणि एकदम चटपटीत एकदम छान अशी तयार होते। तुम्ही ही चटणी कोणत्याही चाट बरोबर खाऊ शकता, पाणीपुरी बरोबर एकदम छान अशी लागते बघा। आणि मस्त अशी होते, तुम्हाला बघा एकदम छान अशी बनते आणि पराठ्या बरोबर एकदम छान लागते। तर चला वेळ न घालवता 2 मिनिटात ही चटणी आपण कशी करायची ते बघूया। आज बघा आपण कोथिंबीरची हिरवी चटणी बनवणार आहे। त्यासाठी साहित्य बघा, इथे मी कोथिंबीर अशी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आणि आपण चटणी बनवणार आहे। चटणी बनवण्यासाठी बघा कोथिंबीरची, त्यासाठी साहित्य बघा, इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी अर्धा इंच आलं असं बारीक कट करून घेतलेलं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घेतलेले आहेत बघा। आता आपण चटणी बनवूया। हिरवी मिरची मी 4 घेतलेले आहेत, ज्यादा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या, जास्त तिखट असतील तर 2च घ्या। आणि लिंबू पण घेतलेला आहे, वरून आपण घालणार आहे लिंबाचा रस। मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी कोथिंबीर, याच्यामध्ये घालून घेते। तुम्ही याच्यामध्ये हवा असेल तर पुदिना सुद्धा घालू शकता आणि फक्त कोथिंबीरची जरी केली तरी पण छान लागते ही चटणी। आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया। ही चटणी तुम्ही कोणत्याही चाट बरोबर खाऊ शकता, छान लागते टेस्टला। मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत। आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, आलं आणि इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, ते पण घालून घेते याच्यामध्ये बघा। इथे आपण मीठ घालणार आहे चवीनुसार, मी इथे काळं मीठ घालते, तुम्ही दुसरं मीठ सुद्धा घातलं तरी पण चालतं, हे छान चटपटीत छान लागते। यामुळे इथे मी मीठ घातले, नंतर आपण चेक करून घालणार आहे। काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा। इथे मी चाट मसाला घालते, अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे। 1 चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेले आहे, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही आमचूर पावडर, चाट मसाला घालू शकता। इथे आपण वरून आता लिंबाचा रस घालायचा आहे। तुम्हाला याच्यामध्ये दही घालायचं असेल तर थोडं दही घालू शकता, थोडंसं लिंबू घालून आपण हे आता वाटण करून घेणार आहे। पहिला आपण असं फिरवून घेणार आहे, त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे बघा। एकदम छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला अजून याचा कलर हिरवा हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही 2 बर्फाचे तुकडे टाकून छान असे अजून याला हिरवा कलर येतो, छान हिरवी आहे अशी राहते बघा। ही मी चेक करून बघितलेली आहे, मीठ वगैरे परफेक्ट आहे। एकदम छान अशी चटणी झालेली आहे, थोडीशी तिखट चटपटीत अशी छान अशी झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीची चटणी करून बघा, मस्त होते। आता आपण काढून घेऊया आणि 2 मिनिटात ही तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी कोणत्याही चाट बरोबर, समोसा बरोबर, सँडविच बरोबर, कोणत्याही चाट बरोबर खाऊ शकता, मस्त होते बघा। पराठ्या बरोबर तर मस्तच लागते, तुम्ही पण करून बघा, मस्त होते बघा। एकदम छान अशी 2 मिनिटात चटणी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।